म्हणता म्हणता कसे 2 वर्ष निघून गेले कळलंच नाही आणि 2 वर्ष आपल्या मराठमोळी जीवन चॅनलला कंप्लीट झालेले. 2 वर्षामध्ये ना सगळ्या यूट्यूब फॅमिलीने सुद्धा खूप साथ दिली आणि देवाने सुद्धा आपल्या मेहनतीला यश दिलेले. थोडासा किचनमधनं वेळ काढून देवाच्या दर्शनाला इथे मी गेले होते. जेव्हा चॅनल चालू केला त्याच वर्षी आत्मापूरला जाण्याचा वेळ सुद्धा आला. आयुष्यामध्ये ना अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात तेव्हा आपण देवाच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या गोष्टी मनातल्या आपण कोणालाच सांगू शकत नाही त्या मनातल्या मनात आपण देवाबरोबर शेअर करत असतो. पुढे आपण श्रेया तुम्हाला सांगणार होते. आज आपले 2 वर्ष कंप्लीट झाले. आपले कंप्लीट झाले 2 वर्षे. सगळ्यांचं खूप खूप आभार. 2 वर्ष आज आपल्या चॅनलला 2 वर्ष कंप्लीट झालेले. त्यांची सुद्धा इच्छा असते की आपल्याला सुद्धा कॅमेऱ्यापुढे यायचं असतं. तर 2 वर्ष कंप्लीट झालं आणि देवाला दर्शनाला आलो. तुमचंही मनापासून सगळ्यांचं मनापासून खूप 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 म्हणजे खूप आभार धन्यवाद की तुम्ही सुद्धा खूप साथ दिली. विश्वास ठेवून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि आपला चॅनल असंच पुढे पुढे जात अगदी 2 वर्ष कंप्लीट झालं. 2 वर्षामध्ये ना ह्या चॅनलने काय दिलं तर एक आत्मविश्वास दिला. जेव्हा आयुष्यामध्ये एखादा क्षण आपल्या आयुष्यात येत असतो की जेव्हा आपल्याला आयुष्य नको वाटतं, हातातनं काहीतरी निसटत चाललंय असं वाटत असतं, तेव्हा देव आपल्याला काही ना काही एक दिशा दाखवत असतो. अगदी तसंच काहीतरी माझ्याबरोबर सुद्धा झालं होतं आणि मनातून खचल्यासारखं झालं आणि तेव्हाच मला कोणीतरी आयडिया दिली की यूट्यूब चॅनल चालू कर. मी चालू केला. सुरुवातीला असं वाटलं खूप अवघड आहे. कधी 1000 सबस्क्राईब होणार, कधी 4000 वॉच टाईम होणार, कधी हे सगळं होणार. पण प्रयत्न करत राहिले. देवाला सांगत राहिले की मी जे प्रयत्न करते त्या प्रयत्नांना यश येऊ. तुम्हा सगळ्यांची साथ मला लाभलेली आहे. खरं तर ना जीवाभावाचं अशा संकटाच्या काळात कितीही असलं ना रक्ताची नाती, तरी आपल्या आयुष्यामध्ये जी यूट्यूब फॅमिली आली माझ्या आयुष्यामध्ये तिने मला असं भरघोस असं साथ दिलेले. तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करून तर चॅनल आपला मोठा पुढे चालतच ठेवलेला आहे. पण मेहनतीला सुद्धा देवाने खूप यश दिलेले. 2 वर्ष कंप्लीट झालेले. म्हटलं देवाला जाऊया. थोडासा किचनमधनं वेळ काढला आणि देवदर्शनाला आले. जिथून आपल्या चॅनलची सुरुवात झालेली आहे, जिथे आपण देवांना सांगितलं की काही नाही पण माझ्या प्रयत्नांना यश दे, आशीर्वाद तुझा पाठीशी असून दे. आणि आज अगदी आपल्या चॅनलला 2 वर्ष म्हणता म्हणता कधी कंप्लीट झाले कळलंच नाही. अगदीच थोड्याच दिवसामध्ये मला असं वाटतंय तुम्ही सगळ्यांनी परत एकदा साथ दिली तर 10,000 सबस्क्राईब आपले पूर्ण होतील आणि आपला चॅनल मोनेटाईज सुद्धा झालेला आहे. पहिलं पेमेंट सुद्धा आलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तुम्हा सगळ्यांची साथ राहिली नाही तर हा चॅनल असाच पुढे चालत राहणार आहे. देवाचा आशीर्वाद राहिला ना तर मार्गामध्ये येणारे सगळे अडथळे सुद्धा दूर होणार आहे. तर आज ना आपण आदमापूरला आलेलो आहे. ह्या आदमापूरला आलोय बाळूमामांच्या दर्शनाला. सुरुवातीला ना आम्ही उतरलो आणि डायरेक्ट भक्त निवासामध्ये आलेलो आहे. कधी कधी काय होतं अगदी बाळूमामांना जाण्याची इच्छा असते. आपल्याला माहिती नसतं कुठे राहायचं कसं जायचं. अगदी जर तुम्ही कुठून गेला तरी पुण्यामध्ये डायरेक्ट आदमापूर किंवा कोल्हापूर बस पकडली की कोल्हापूरमध्ये जायचं. कोल्हापूरमध्ये तुम्ही गेला की डायरेक्ट कोल्हापूरमधनं गारगोटी बस पकडायची. गारगोटीत उतरायचं आणि आदमापूर बस किंवा सेटलने तुम्ही इथे जाऊ शकता. तर तसं आम्ही इथे कोल्हापुरामध्ये साधारणतः 5, 5:30, 6 इथे वाजलेले. भक्त निवास खूप मोठे, तिथे राहण्याची सोय आहे आणि अगदी तुम्ही आरामात तिथे जाऊन राहू शकता. तिथे अगदी रूमचं भाडं सुद्धा आपल्या बजेटमध्ये. भक्त निवासामध्ये आम्ही थांबलो. तिथं सगळं आमच्या बॅगी वगैरे ठेवून मग आम्ही हातपाय जरासा फ्रेश झालो आणि बामांच्या दर्शनाला आलो. संध्याकाळच्या 7 वाजलेले. बरोबर
तासाभर आम्ही इथे आरतीला आलो. सगळ्यात पहिलं बाळूमामांचं दर्शन घेऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेतलं, नतमस्तक झालं आणि त्यांना मनातली गोष्ट सांगितली की म्हणता म्हणता आपल्या चॅनलला 2 वर्ष झालं. हे मंदिर आहे बाळूमामांचं, एकदा तर सगळ्यांनी बोलायलाच पाहिजे. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मग इथे आरती झाली. आरती घेतल्याच्या नंतरनं दर्शन झालं. थोडासा परिसर तिथला मी फिरून पाहिला आणि अगदी थोडंसं फोटो वगैरे सुद्धा झालं. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा संकटाचा वेळ आला होता तेव्हा अगदीच मी मनातून असं बाळूमामांना मानलं होतं आणि काही गोष्टी मनातले मी त्यांना सांगितलं होतं की एवढ्या एवढ्या दिवसामध्ये पूर्ण होऊन द्या. तर ती पूर्णसुद्धा झाली आणि तिथून बाळूमामांच्या दर्शनाला जाण्याची सुरुवात आयुष्यात झाली. ती मी त्यांच्या आशीर्वादाने ही मला दरवर्षी माझ्या आयुष्यात येऊ आणि मी दरवर्षी त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायला जाऊ, हेच मी त्यांना सांगेन. हा सगळा मोठा परिसर आहे. मध्ये एक झाड आहे पिंपळाचं, त्याला छान असा चौतारा बनवलेला आहे. लोक त्याचं दर्शन घेतात. तिथे आपल्या मनातली इच्छा बोलून 1 रुपया चिटकतो. चिटकला तर मनातली इच्छा पूर्ण होणार, नाही चिटकला तरी मामांचा आशीर्वाद असला की सगळं पूर्ण होतं. लोक इथं संध्याकाळची आरती जेवण झालं ना की मध्येच वरांड्यामध्ये सुद्धा काही लोक राहतात, ज्यांना भक्त निवासला किंवा रूम घेऊन राहायचं नाही किंवा तेवढेचे पैसे नसन, सोय नसन, तर ती तिथं आरामात राहतात, काहीच भीती नाही. आरती वगैरे झालं, थोडासा परिसर फिरला. आता जेवायला जायचं. अगदी मंदिराच्या डाव्याच बाजूला जिथं अन्नछत्र आहे तिथं आपण जेवायला जाऊ शकतो. म्हणजे आपण जाताना डावी बाजू लागते, मंदिरासमोर उभं राहिलं की उजवी बाजू लागते. तर आम्ही जेवायला आलो. अगदी बाजारपेठासुद्धा अगदी सजलेल्या होत्या. त्यानंतर ना इथे ताट आहे, आपल्याला इथून ताटं घ्यायची, थोडंसं पाण्याने हिसळून घ्यायचं आणि व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आणि जेवायला जायचं. इथं कसं आहे माहिती आहे का, आपण जेवायला जाताना महाप्रसाद बाळूमामांचा इथे भेटतो आपल्याला. जेवायला जाताना ताटसुद्धा आपण आपलंच घेऊन जायचं. जेवण झालं की आपलं ताट उचलून आपणच तिथे धुवून व्यवस्थित ताट जिथं ठेवतात तिथं ठेवून द्यायचं. तर इथे आपलं आहे जेवणाचं अन्नछत्र आहे ना, खूप मोठी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये अन्नछत्र अगदी दररोज चालतं. काही तिथं गेला ना तुम्ही, ते जेवायला वगैरे जायची बाहेर जायची काहीच गरज नाही आहे. तर अगदी तुम्ही कधीही जाऊ शकता, जेवण करू शकता. आमटी भात आणि लापशी होती. जेवण झालं. हे सगळं बाळूमामांनी वापरलेलं साहित्य मी तुम्हाला दाखवते. खास शैली म्हणजे काय ना, हे सगळ्यात पहिल्यांदा मला इथे बघायला भेटलं आणि बघून मन अगदी भारावून गेलं आणि असं वाटलं की अरे, आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी चांगल्या असतात जिकडे आपण लक्ष देत नाही आणि एवढं छान त्यांनी वापरलेल्या त्यांच्या टायमातल्या ह्या वस्तू, कपडे, भांडी, चपला, त्यांचे सगळं काठा वगैरे सगळं हे त्यांनी वापरलेली ही कपडे सुद्धा इथे तुम्हाला मी दाखवते. भांडी, कपडे, काठ्या, चपला सगळं त्यांनी जे जे वापरले ना ते सगळं इथे ग्रंथालयामध्ये व्यवस्थित त्यांनी